मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार. तर हा सांगता ब्लॉग आहे. नेहमीप्रमाणे आपण कुठलीही सिरीज संपते तर त्याच्यानंतर शेवटी आपण थोडं डिस्कस करतो, बोलतो त्या विषयावरती, काय झालं काय नाही ते, कमेंट्स घेतो, काही ज्या कमेंट्स आल्या होत्या त्या. तर ते सगळं सुरू करायच्या आधी मी तुम्हाला काहीतरी दाखवतोय, इथे माझ्या हातामध्ये आहे ते. तर मी माझ्या मते सेकंड मंथ ऑफ बर्थडे जेव्हा झाला बाळाचा, त्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अवॉर्ड्स आहेत, त्यासाठी मायराचं नॉमिनेशन आलेलं आहे बेस्ट चाइल्ड ॲक्ट्रेससाठी. आणि 5 नामांकनं आहेत, त्याच्यामध्ये मायरा ही एक आहे. नीरजा एक नई पहचान जो शो झाला कलर्स हिंदीवरती, त्याच्यासाठी मायरा ही नॉमिनेशन्समध्ये आहे. तर त्यावेळेला मी सांगितलं होतं की काय करायचं, तर खूप जणांनी कमेंट्स केल्या. म्हणजे मी तुम्हाला एक आकडा सांगेल. बाय ज्या वेळेला मी हे सांगितलं होतं त्यावेळेला काहीतरी 150 कमेंट्स होत्या, आणि आजच्या तारखेला तुम्ही तिथे बघायला गेलात तर मोर दॅन 950 कमेंट्स आहेत. तर हे सगळं तुमच्यामुळे आहे, तर तरच तुमचे खरंच खूप खूप आभार. तुम्ही ज्या उत्साहाने तिथे गेला होता आणि ज्या उत्साहाने कमेंट्स केल्या त्या रीलवरती, व्हेरी थँक्यू सो मच. तर जर कोणी हा ब्लॉग परत बघत असेल तर मी रीलची ना ते स्क्रीनशॉट आहे तो मी इथे नक्कीच टाकेल, आणि त्या रीलची लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाकेल. त्यांच्या पेजवरती ती रील अपलोडेड आहे, आणि तिथे त्यांनी सांगितलंय की काय काय किती जण कोण कोण नॉमिनेशन्स मध्ये आहेत ते. डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये तो अवॉर्ड सेरेमनी होतो आहे, तेव्हा कळेल की नेमकं काय होतंय काय नाही ते. बट वी आर ॲज अ पेरेंट वी आर व्हेरी फॉर्च्युनेट आणि वी आर व्हेरी ब्लेस्ड की मायराचं नाव तिथे घेतलं गेलं. ती 8 दिवसांसाठी होती त्या शो मध्ये, तरी पण नोटीस केलं गेलं. आणि अजूनही ज्यांनी कोणी कमेंट केली नसेल किंवा करायची असेल तर तुम्ही लिंकवर जाऊन क्लिक करून तिथे जाऊन कमेंट करू शकता. येस, मायराबद्दल तुम्हाला जे काय वाटतं ते तुम्ही नक्कीच तिथे सांगू शकता. आणि त्याच्यासाठीच आहे की ना एक हे आज सकाळी आलेलं आहे, हे इन्व्हिटेशन आले आहे इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अवॉर्ड्सचं काय म्हणतात इन्व्हिटेशन आहे. तर त्यांनी मायराला त्या कार्यक्रमामध्ये इन्व्हाइट केलं आहे, आणि त्या कार्यक्रमाला मी आणि श्वेता दोघंही आम्ही जाणार आहे. बिकॉज ही ऑपॉर्च्युनिटी ॲज अ पेरेंट वी नेव्हर वॉन्ट टू मिस इट. तर आता काय ते आपण ओपन पण करूया, बिकॉज आम्ही ओपन नाही केलं म्हटलं, जेव्हा ब्लॉग हे करू तेव्हाच आपण ओपन करू. आणि मला पर्सनल कमेंट मेसेजेस पण आले की आपली मराठी मुलगी तिथे जाणार आणि तिला नॉमिनेशन आलंय, ह्यासाठी खूप खूप म्हणजे सगळ्यांचे आले कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे. तर आम्हाला खूप छान वाटतंय. येस, म्हणजे मायराच्या इंस्टाग्राम वरती खूप मेसेजेस आहेत, मायराच्या काय म्हणतात तुझ्या पण डीएम्स वरती आहेत ना. तर आपण ते आता एनवेलप ओपन करूया. बरं, हा जो आहे ना, आज तारीख काय, एक मिनिट, आज तारीख आहे 29 नोव्हेंबर. 29 नोव्हेंबरला आपल्याला हे आलेलं आहे, आणि यार इट इज तिचं नाव पण लिहिलेलं आहे त्याच्यावरती. तर हे आहे ते नॉमिनेशन्स मायरा वायकुळ इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अवॉर्ड्सचे आलेले आहेत. आणि म्हणजे ना आपण एक काय म्हणतात एक ड्रीम असतं, एक स्वप्न असतं. आपण बघत असतो हे सगळे काय म्हणतात सोहळे टीव्हीवरनं, आणि ते सोहळे प्रत्यक्षात रूपात जाऊन बघणं. म्हणजे झी मराठी अवॉर्ड्सला आम्हाला आजही आठवतो, तो पहिला आमचा अनुभव होता. मायराने पर्पल ड्रेस घातला होता श्वेता. म्हणजे त्यावेळेला आम्ही ना खरंच म्हणजे हे खरं आहे का, हे असं खरं घडतं का की काय, हे त्यावेळेला आम्हाला ते अनुभवलं. आणि आज हिंदी तर त्याच्यामध्ये आज आपण मायराला काय म्हणतात तुमच्या प्रेमामुळे आज तिथे आपण तिथे जातोय, है की नाही. असं हे काय दुसरं काय हे पण हे आपले, अच्छा हे आमचे आपले. सो व्हेरी फॉर्च्युनेट. आणि म्हणजे मायराचं याच्यामध्ये जेवढं कौतुक करू ना तेवढं कमी आहे. म्हणजे काय माझ्याकडे शब्द नाहीये, ती जे काही करते त्या काय म्हणतात स्क्रीनवरती आणि त्या पडद्यावरती, आहे ना श्वेता. हो, आताही आम्हाला बरेचसे फोन येतात, मेसेजेस येत आहेत, पण आम्ही गेले 2-3 महिने आम्ही असं ठरवलेलं की काय आपण जेव्हा आपल्या नाचगुमाचं शूट झालं, नाचगुमाचं शूट झाल्यानंतर मी आणि श्वेताने डिसिजन घेतला होता की आता आपण ना थोडंसं तिचं जे काही अभ्यास आहे, तिचं जे काही स्कूलिंग आहे त्यावरती फोकस करूया. बिकॉज नाचगुमा जॅनमध्ये शूट झाला होता, त्यावेळेला ती पहिलीमध्ये होती, आता ती दुसरीमध्ये आहे. तर हळूहळू अभ्यासक्रम वाढतो आहे.
तर म्हटलं लॉंग टर्म कमिटमेंट नको घेऊया, जेणेकरून तिचा अभ्यास मिस होईल. त्यामुळे ह्या वेळेला आम्ही कुठेच काही घेतलं नव्हतं किंवा ठेवलं नव्हतं. जसं कळालं की मी प्रेग्नेंट आहे, पण तेव्हा नाजूक घुमाचं प्रमोशन वगैरे सगळं चालू होतं. पण जसं ते संपलं आणि जसं आम्हाला की ह्या महिन्यात बेबी येणार आहे, तर होतं की तिला त्याच्याबरोबर कम्प्लिटली ते जे काय असेल, पण तिला त्यांच्या बेबी बरोबर तेवढा टाइम स्पेंड करता आला पाहिजे. या सगळ्यामुळे आणि मी बिझी असणार, तर ते सगळं मॅनेज करायला खूप डिफिकल्ट होतं. आणि तिला तो कुठलाच एक पण क्षण मिस नव्हता करायचा, म्हणून मी आतापर्यंत काहीच घेतलं नाही. खूप जणांचे फोन्स येत होते. काही जणांनी तर खूप काही सांगितलं की आपण तिचं स्कूल मॅनेज करूया, आपण तिथे काहीतरी ट्युशन टीचर ठेवूया, तिथे पर्सनल टीचर्स ठेवूया, म्हणजे एवढं सगळं करायला तयार आहेत. बट आम्ही त्यांच्यासाठी पण खरंच खूप थँक्यू आहे की कन्सिडर करतायत मायराला. पण सध्या मायराच्या स्कूलिंग आणि या सगळ्या जी काही प्रायोरिटी आता आहे आपल्या पुढे, तर आम्ही म्हणलं की आता नको, की थोडं जरा तिला सेट होते, तिला तिचा टाइम मिळू दे, है की नाही. आणि आधी पण बऱ्याचशा गोष्टी केलेल्या ज्या हळूहळू बाहेर येतील, मग त्यालाही टाइम दिला पाहिजे. त्यामुळे हे 2-3 महिने आम्ही मस्त एन्जॉय केले बेबी बरोबर, आणि छान वाटतं मस्त. आता मेन म्हणजे आज हा सांगता ब्लॉग आहे. म्हणजे तुम्ही मागील 8 काय म्हणतात दिवस बघत होतात. समृद्धीचं लग्न झालं. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे की लग्न कोणाचं होतं, कोण आहेत मामा मामी, काय जे काय ते सगळं मला नीट सांगा. खूप कमेंट्स होत्या. बरं, ह्या प्रश्नाचं उत्तर ज्या वेळेला आम्ही ट्रॅव्हल केलं पहिल्या ब्लॉगमध्ये, म्हणजे तो ब्लॉगचा होता बेबी फर्स्ट टाइम ट्रॅव्हल काहीतरी एक हे होता, त्याच ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं की आम्ही कुठे चाललोय, कोणाचं लग्न आहे ते. नाही, पण काय झालं तिथे म्हणजे तुम्ही बोललात की माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे, पण आता ते कन्फ्युज झाले की मामा म्हणजे दादरचे पण मामा आहेत, मग आवाजचे पण मामा आहेत, मग नक्की कुणाशी काय रिलेशन आहे. ओके. बरं, आता आहे ना, मी राजू मामा आहे माझा, जो सासवण्याला असतो, त्याची मुलगी समृद्धी, तिचं लग्न होतं. आणि राजू मामा आणि मनीषा मामी, इनफॅक्ट संगीतचा जो व्लॉग होता त्या व्लॉग मध्ये मी प्रॉपर सांगितलंही होतं की नेमकं कोणाचं लग्न आहे, किंवा समृद्धीचे आई वडील कोण आहेत. 50वा बर्थडे होता बा मामीचा, त्या ब्लॉग मध्ये आपण सांगितलंही होतं. तर सासवण्याला ते लग्न होतं आणि खूप मजा आली. आणि डेस्टिनेशन म्हटलं असं लांब कुठेतरी वेडिंग असलं की मजाच येते, है की नाही. तर 2-3 दिवस आपण त्या लग्नाला होतो. पण तुम्ही व्लॉग्स 8-10 दिवसापासून बघतायत, कारण का ते त्या पद्धतीने ते तसे येत होते, म्हणजे कार्यक्रमाप्रमाणे येत होते. तर आम्ही आलोय लास्ट संडेला, पण आता हा तुमच्यापर्यंत या सॅटर्डे संडेला व्लॉग येईल प्रोबेबली. तर हा एक प्रश्न होता की वारंवार विचारला की लग्न कोणाचं होतं. आणि ते आवाजचे मामा म्हणजे आमच्या आईंचं, म्हणजे गौरवच्या आईंचं आजोळ आहे, आणि दादरचे मामा म्हणजे आईंचं माहेर आहे, म्हणजे जिकडे त्यांचा जन्म झालाय त्यांचे आई वडील ते दादर. आणि आवाजचे मामा कोण, तर ते आईंचं आजोळ आहे, म्हणजे आईंचं मामाचं गाव आहे, म्हणजे माई आजीकडचं. हा, तर हे सगळे जे भाऊ आहेत, म्हणजे जे मामा आता बोलताय राजू मामा किंवा बाकी मामा, आशिष मामा, तर हे असे दादरचे वेगळे वेगळे म्हणून. पण आमच्यामध्ये कधी असा हा वेगळेपणा किंवा असं काही नव्हतं. म्हणजे मामा म्हटलं की मामाच असतो, आणि आमचे इथे भाऊ म्हटलं की भाऊ. तर ते सख्खा आणि चुलत हा कधी प्रश्न सांगावं किंवा बोलत पण नाही आम्ही कधी. तर ते एकच डेफिनेशन असतं, मामा मामी आणि बस, दॅट्स इट, है की नाही. आणि अजून एक प्रश्न होता की मग दादरचे का नाही आले लग्नाला, ते मामान ते का नाही आले, मावशी का नाही आल्या. तर ऍक्च्युली मावशीचा ना पाय थोडा दुखतोय. म्हणजे तुम्हाला माहितीये मावशी इथे ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे होती, आणि तिचं थेरपी चालू होती, आणि इनफॅक्ट ती आमच्याबरोबर येणारही होती. बट एंड मोमेंटला तिने डिसाईड केलं की तिला जमत नाही ते ट्रॅव्हल करायला. त्याच्यामुळे तिच्या त्या पायाच्यामुळे तिने ते ट्रॅव्हल टाळलं आणि त्या लग्नाला ती नाही आली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मामा, म्हणजे अमोद मामाचा पण थोडा पाय थोडा दुखत होता, त्यामुळे मग त्यांनी तो डिसिजन घेतला की तोही त्या लग्नाला येणार नाही. त्यामुळे घरचं लग्न होतं, पण तरीही त्यांच्या त्या पायामुळे त्यांना चालण्याचं दुखत होतं, म्हणून मामाने आणि मावशीने म्हटलं की ह्या लग्नाला आपण नाही जाऊया. आणि प्रमोद मामा आणि मामी गेलायत
कॅनडाला. येस. त्यामुळे ते पण नाही येऊ शकले. तर उरलो होतो म्हणजे आईंची फॅमिली म्हणजे आमची फॅमिली. तर आम्ही सगळे गेलो होतो आणि खूप मजा केली आम्ही नेहमीप्रमाणे. खूप मजा केली आणि इनफॅक्ट आवासला जायचं म्हटलं की मायरा तर सुपर एक्सायटेड असते आणि मजा असते तिकडे. तर हे की नाही मजा असते. आता अजून काही प्रश्न आहेत ते मी थोडे लिहिले पण आहेत ते पण बघूया आपण. काय म्हणतात बॅकड्रॉप म्हणजे जिथे लग्न झालं दुपारची संध्याकाळची जी वेळ होती तर तो बॅकड्रॉप होता ना सनसेटचा होता आणि पाठी समुद्र होतं. तर त्याच्याबद्दल मला एक गोष्ट काय आवडली की संध्याकाळी माहिती आपण फोटो काढत होतो त्यावेळेला जो सनलाईटनी जे काय बॅकड्रॉप तयार झालं होतं ना ते मला खरंच खूप आवडलं. म्हणजे इनफॅक्ट मी जेव्हा एडिटिंग करत होतो तेव्हा मी ते फोटो बघत होतो तर ते असं पर्पलिश ऑरेंजिश शेड म्हणजे हा बॅकड्रॉप आहे ना तुम्हाला आर्टिफिशियली पण कधी जनरेट नाही करता येणार किंवा असं तुम्हाला बॅकड्रॉप लावता पण नाही येणार आहे. म्हणजे खरंच म्हणजे मला नंतर कळालं की समृद्धीची ही अशी इच्छा होती की तिला सनसेटच्या बॅकड्रॉप मध्ये तिला तो हार घालायचा होता. तर ही तिची इच्छा होती. हे मला रियंकाने सांगितलं की असं तिला करायचं होतं आणि असं ते सगळं होतं हे की नाही. पण मस्त झालं लग्न खूप सुंदर झालं. म्हणजे कुठेच काही असं काही नव्हतं. प्रॉपरली मॅनेज होतं आणि मॅन पॉवरची तर काही कमी नव्हती शिरगावकर फॅमिलीकडे. त्याच्यामुळे तो विषय तर काही येतच नाही है की नाही. आणि मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगावं असं वाटतं की जो मामा मामींचा डान्स होता त्याच्याबद्दल बोलणार ना आपण. तो म्हणजे कमाल. म्हणजे तुम्ही कदाचित संगीतचा व्लॉग खूप मोठा ओळखीचा नसेल म्हणून स्किप केला असेल किंवा काय पण पुढे जाऊन तुम्ही ग्रुप डान्स आहे सगळ्या मामा मामींचा तो नक्की बघा की म्हणजे कुणाला डान्स येतो नाही येत पण काही फरक नाही पडत पण त्यांनी ते केलं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे बघा म्हणजे स्टेजवरती लोक काय म्हणतील आपल्याला हसतील का नाही हसतील का ह्याचा विचार करतच नाहीत. आणि असं नाही की हे पहिलंच फंक्शन आहे. असे जेवढेही फंक्शन्स झाले त्या सगळ्या फंक्शन्स मध्ये ह्या मामा मामींनी स्टेजवरती डान्स केलाय म्हणजे केलाय. बरं असं नाही की नाही तू जा पुढे मग मी येते पाठवून नाही. जे येईल ते येईल भले ते असं का ना असो पण ते करणार म्हणजे करणार. म्हणजे ते खरंच मला खूप आवडलं. म्हणजे दॅट इज द स्पिरिट म्हणतो मी है की नाही. आणि हे सगळं डान्स आहे ना शाल्विका बसवते. म्हणजे शाल्विकाचं कदाचित मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवलं पण नसेल कोण पण लवकरच आपण परत जाणार आहे. तुम्ही दाखवलंय त्यांचा डान्स चालू होता तेव्हा चेअरवर बसून शिकवत होते. येस चेअरवरती बसून जी सांगत होती ना की काय करायचंय काय नाही करायचंय कुठला स्टेप करायची ती आहे शाल्विका. तर ती युजली सगळ्यांचे हे डान्स बसवते है की नाही. तर पण खरंच खूप सुंदर केला डान्स. अजून एक डान्स म्हणजे वरात मधला म्हणजे आपण रात्रीचा जी वरात होती त्याच्यामध्ये काकांनी जो डान्स केला होता म्हणजे मी त्यांचं आता मला नाव माहित नाहीये पण त्याचा एक फोटो आहे काकांचा काय सुंदर नाचत होते. म्हणजे मी एवढंच सांगेल की जेव्हा त्यांचा वयाचा मी होईल तेव्हा मी नुसतं त्यांच्याबरोबर असं एवढा उभा जरी राहिलो ना तरी भरपूर आहे. कारण का त्यांच्यामध्ये जी एनर्जी होती आणि ज्या एनर्जीने ते नाचत होते बॉस कमालीची एनर्जी होती. आणि एवढं रात्री 12:30 वाजता नाचणं आणि एनर्जी ते वेगळीच होती की नाही. मी तर देवाला म्हणेल की त्यावेळेला नुसतं उभं जरी राहिलो मी तरी खूप आहे की नाही. तर त्या काकांचं पण सुंदर आणि त्यांची भिंगाटी फॅमिली पण खूप मोठी होती. मी मागे छान डान्स बसवले होते सगळ्यांनी खूप सुंदर केले होते. अनफॉर्च्युनेटली त्यांची ती फॅमिली मला कॅप्चर नाही करता आली बिकॉज त्यावेळेला माझ्या आम्ही असं काहीतरी बाहेर होतो त्यामुळे आम्हाला ते कॅप्चर नाही करता आलं पण मजा आली ते सगळं. आणि अजून एक आउटफिट वर पटकन सांगूया. बरं सगळ्यात पहिलं म्हणजे जो ट्रॅव्हलचा जो आउटफिट होता पिंक वाला मायराने घातला होता तो आउटफिट आम्ही घेतला होता मॉम अँड मी नेक्स्ट या स्टोअर मधनं. तर त्याचा इंस्टाग्राम पेज आहे ते मी नक्की इथेच टाकेल. त्यांचा जो ऍड्रेस आहे तो इथे खाली फ्लॅश होत असेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक ही दिली असेल. त्या स्टोअर मधनं आपण मायराचा संगीत जो रेड कलरचा ड्रेस होता तो नंतर मायराचा रिसेप्शनचा ड्रेस हा आपण तिकडनं घेतला होता त्या स्टोअर मध्ये. फोटो तुम्हाला आता दिसत असतील तर हे जे 3 ड्रेस होते ते आम्ही त्या स्टोअर मधून घेतले होते. आणि मायराचा नऊवारी पिंक कलरची आणि हळदीचा ड्रेस हा आपण घेतला होता ईशा क्रिएशन्स मधनं. तर बरेचसे तुमचे कमेंट्स होते की कुठून घेतलं काय तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलंय. आणि आम्ही यावेळेला काय ना फोटो काढायला आम्हाला नाही मिळाले. म्हणजे आमचे म्हणा आमच्या दोघांचे म्हणा माझे आपण युजली काढतो ते नाही करायला मिळाले बिकॉज
काय ना बाळाला सांभाळणं आणि ते आमचं खूप प्रायोरिटी होतं आणि त्याच्यामध्येच खूप आमचा वेळ गेला आहे की नाही. फोटो नाही काढ. आणि सगळ्यात मला बाळाचे ड्रेस अरे कमाल ड्रेस होते. म्हणजे एवढ्या छोट्या 2 महिन्याच्या बाळाचे एवढे छोटे छोटे कुर्ती, ते पण परफेक्ट साईजचे. म्हणजे असं नाही की खूप मोठा घातलाय, लूज घातलाय. ते धोतर पण अगदी त्याला परफेक्ट येत होतं. तर हे दोन्ही ड्रेस जे होते, एक हळदीचा आणि एक लग्नाचा, हे दोन्ही ड्रेस स्टिच केले होते प्रथमेश बाळाचे कपडे, जिकडनं आपण बाळाचे सगळेच कपडे सध्या घेतले. येस, तर त्यांचा इंस्टाग्राम पेज मी नक्की तिथे फ्लॅश करेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकही देईल. तर हे सगळे जे काही ड्रेसेस आहेत, सगळ्यांचे जे काही लिंक्स आहेत ना, ते सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाकेल. इनफॅक्ट त्याचे कॉन्टॅक्ट नंबर्स पण आहेत. तर जस्ट चेक डिस्क्रिप्शन बॉक्स, यू विल गेट ऑल द डिटेल्स रिगार्डिंग इट, आहे की नाही. आणि आमचा विषय तर मी आणि गौरवने जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये मॅच करायचा प्रयत्न केला. इनफॅक्ट माझं तर ते माझा आणि मायराचा तर अचानक मॅचिंग झालं, आहे की नाही. ब्लॅक रिसेप्शनला. आणि रिसेप्शनला मी जी साडी स्काय ब्लू कलरची घातली होती ती खूप आधी मी घेऊन ठेवलेली, पण ती कधी घालायचा वेळच नाही आली. मग ती मी त्या दिवशी घातली आणि तो जो नेकलेस होता तो आपला ज्वेल्स ऑफ मायराचा होता. इव्हन सकाळचा मी ग्रीन 6 वारीची 9 वारी नेसली होती. त्याचं ब्लाऊज जे होतं ते मी ईशा क्रिएशन मधून घेतलं होतं, कारण ती साडी माझी खूप आधीची होती आणि ते ब्लाऊज मला आता येत नव्हतं. तर आणि बाकी तर नॉर्मल जे आधी होते तेच घातले होते. तर असं सगळं होतं आणि मजा आली खरं तर. आणि लवकरच आम्ही परत एक खूप आगळं वेगळं फंक्शन आहे काहीतरी, ते तर धमाल 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 आहे. आणि ते खूप बघण्यासारखं आहे. ते खूप कमी लोक करतात, पण ते आधीही घडलंय तिथे. ते तुम्हाला त्यावेळी जरा सांगू, जेव्हा मी पहिल्या दिवशी ट्रॅव्हल करू तेव्हा नक्कीच सांगू. तर कुठे आहे, काय आहे, कोणाचं आहे, ते सगळं ते फंक्शन कोणाचं, कुठे ते फंक्शन आहे. मग आपलं बारसं आहे. येस, बारसाचं तर ब्रेन स्टॉर्मिंग एवढं चालू आहे ना, बिकॉज आम्हाला ना कुठेही जागा मिळत नाहीये. आणि जी तारख आम्हाला पाहिजे त्या तारखेला सगळ्या मोस्ट ऑफ दी हॉल्स मिळत नाहीयेत. आणि आम्ही गेले 8 दिवसापासून ह्या गोष्टीच्या मागे आहे. म्हणजे ज्या दिवशीपासून आलोय आपण त्या दिवशीपासून रोज आम्ही काही ना कुठेतरी जाऊन फिरतोय. इव्हन आजही आम्ही फिरून आलो, पण तो ब्लॉग तुम्हाला पुढे बघायला मिळेल. येस. आणि तुम्ही म्हणत असाल की अरे आता हा ब्लॉग झाला आणि आता परत ट्रॅव्हलचा ब्लॉग, तर एक लक्षात घ्या, हा ब्लॉग हे सगळं संडेला सगळं आम्ही मुंबईत आलो होतो, पण त्याच्यानंतर आमची काही कामं होती त्याच्यामुळे काही शूट नाही केलंय. बिकॉज माझंही काही काम चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू होत्या घरातल्या. परत जायचंय तर कामं पण आटपायची, मग बारसं पण आहे, बऱ्याच गोष्टी चालू होत्या. त्याच्यामुळे हे ब्लॉग थोडेसे लेट पण नाही ऍक्च्युली. इनफॅक्ट मला जर विचाराल तुम्ही तर हा आपल्या चॅनलवरती आलेला बॅक टू बॅक काय म्हणतात ब्लॉग्स आहे, बिकॉज कुठेच ब्रेक नाही झाला. इव्हेंट खूप होते ना, त्यामुळे एवढं लेट झाले. कारण एका दिवसाला 2-2, 3-3 इव्हेंट होते आणि एका दिवसात आपण तेवढे ब्लॉग नाही टाकू शकत. संगीत तर संगीतच, हळद तर हळद, त्याच्यामुळे तरी पण संगीतच्या दिवशी आपण 2 ब्लॉग टाकले, है की नाही. पण छान झालं, मज्जा आली. अजून पण खूप छान 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 ब्लॉग्स येणार आहे पुढे. येणार आहे, मज्जा आहे. आणि काहीतरी वेगळं येणार आहे, है की नाही. चला तर मंडळी, हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि परत अशा एका ब्लॉग मध्ये भेटूया आपण. टिल देन टेक केअर, बाय बाय.